अध्याय 6 श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय। श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत, तैसे स्वामी चरित्रामृत। स्वामी समर्थ वदविती। 1 मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद, स्वामी समर्थ पुरविती। 2 ज्यांच्या वरप्रसादे करून मूढा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे। 3 कृपाळू होऊन समर्था, वदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणे श्रोतयांच्या चिता, ब्रह्मानंद प्राप्त होवो। 4 सुरतरुची घेऊनी सुमने, त्यासी चरपावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे। 5 मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती, बडोद्या प्रती चलावे। 6 भाषण ऐसे एकोनी, समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाचिया मनी, आम्हांविषयी भाव नसे। 7 म्हणोनी तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरांत, आम्हा राहणे आवडे। 8 ऐसी एकोनिया वाणी, चोळप्पा खेन झाला मनी, त्याने सत्वर येवोनी, तात्यांप्रती सांगितले। 9 ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी। 10 परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले। 11 ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले, खेन झाले मुक्त्यांचे। 12 भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील। 13 तयांनी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे, भक्तिवीण हटयोगे, स्वामी कृपा न होय। 14 मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, वावयासी स्वामी कृपा। 15 परी तयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना। 16 मल्हारराव नृपाने, पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते। 17 आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी, आम्ही सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे। 18 ऐशा उपाय करोन, न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतीसी। 19 स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेणे तो मंदमती, म्हणूनी योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धी ते न जाय। 20 असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी, मेण्यात घालोनी स्वामीसी, तात्यासाहेब निघाले। 21 कडबगांवचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थांगला, गोष्ट विदेत जाहली। 22 मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। 23 मग पुढे राजवाड्यात, जाऊनिया राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी। 24 या प्रकारे यत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य वेचिले व्यर्थची। 25 मग अपयशाते घेवोनी, बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाये न होय। 26 परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे। 27 तेवी मराठा उमराव, नृपकार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला। 28 स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने, आज्ञा दिधली जावया। 29 तो येवोनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी, स्वामी पुढे ठेवीत। 30 ती पाहून समर्थाला, तेव्हा अनिवार क्रोध आला, यशवंता पाहोनी डोळा, काय तेव्हा बोलले। 31 अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले। 32 क्रोध मुद्रा पाहोनी, यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला। 33 मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी। 34 साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळा आला, त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले। 35 हाती पायी बेडी पडली, स्वामीवचनाची प्रचिता आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र। 36 समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय। 37 महासमर्था भक्तपालका, अनादिसिद्धा जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णुचिया मनी वसे। 38 इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोद, षष्ठोध्याय गोढा। 39
श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती.